माननीय प्रफुल्लभाई पटेल, सुनीलजी तटकरे, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवाळ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, सुबोध मोहितेजी, रुपालीताई चाकणकर, सुरेखाताई ठाकरे, सुलभाताई खोटके, अनिल वायदास पाटील, अण्णा बनसोडे, धर्माबाबा अत्राम, राजकुमार बडोले, संग्राम जगताप, प्रकाश सोळंके, बाबासाहेब पाटील, राजू कारेमोरे, माणिकराव कोकाटे, इंद्रनील नाईक, सूरज चव्हाण, इद्रिस नायकवाडी, आमदार मनोज कायंदेजी, आमदार प्रतापराव चिखलीकरजी, शिवाजीराव गर्जे, तसंच राजेंद्र जैन, काशीनाथ दाते, अमोल बिटकरी, तुकाराम बिटकर, आपल्या नागपूर शहराचे अध्यक्ष प्रशांतजी पवार, ग्रामीणचे अध्यक्ष बाबा गुजर, तसंच वेगवेगळ्या जिल्ह्याचे उपस्थित असणारे सर्व अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेलचे सन्माननीय सहकारी, जमलेले पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, खरं आज जे काही शपथविधी समारंभ होणार आहे तो काल होणार होता मुंबईला, आणि त्या पद्धतीने मग आज आम्ही सगळेजण अधिवेशनाच्या आदल्या दिवशी चहा पाण्याचा कार्यक्रम असतो, कॅबिनेट असते, प्रेस असते, आणि त्याच्यात सुरुवातीलाच एक चांगल्या प्रकारचा मेळावा घ्यावा नागपूर विदर्भाचा, अशा प्रकारची भावना प्रफुल्लभाईंनी बोलून दाखवली, आणि पक्षाने पण ते ताबडतोब मान्य करू आज इथं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पक्षाने मिळवलेलं घवघवीत यश, आणि उद्यापासून आपल्या नागपूर संत्रानगरीमध्ये सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विदर्भातल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी, सगळ्या सहकार्यांनी हा जो मेळावा आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत देखील करतो. तसंच आज पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आपण एकमेकाला भेटतोय. 23 तारखेला निकाल लागला. निकालाच्या पार्श्वभूमीवर बरंच काही प्रफुल्लभाईंनी सांगितलं. आपले काय आपण उद्याची वाटचाल केली पाहिजे त्याचंही मार्गदर्शन केलं. सुनीलजींनी पण पक्षाचे कार्यकर्ते कसे झटले, कसे राबले, आणि महायुतीचं पुन्हा सरकार आणण्याच्या करता कशा प्रकारे प्रयत्न केले गेले हे पण त्यांनी मार्गदर्शन केलं. इथे येण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गणेशपेठ इथल्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन आपण केलं. त्यांचं तिथं अनेक सहकारी जमलेले होते. पक्षाचे स्थानिक पदाधिकारी होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रयत्नात नागपूर शहराला, विदर्भासाठी शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं पक्ष कार्यालय उभं राहिलंय याचा मला मनापासूनचा आनंद आहे. त्याबद्दल मी सर्व संबंधितांचे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देखील देतो. तसंच आजपर्यंत शहराचे कार्यालयाची जबाबदारी प्रशांत पवारांनी उचलली आणि तिथेही कार्यालय आपलं त्या ठिकाणी काम करतंय, त्याबद्दल त्यांना पण मी धन्यवाद देतो. मात्र एक अपेक्षा व्यक्त करतो की नवीन कार्यालय विदर्भातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याचं आणि या विदर्भातल्या 11 जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातले समस्या दूर करण्याचं, आशा आकांक्षा अपेक्षांची पूर्तता करणारं केंद्र हे बघावं, अशा प्रकारची अपेक्षा मी करत असताना त्या पद्धतीने शुभेच्छा देखील देतो. विदर्भाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज इथं जो सत्कार करण्यात आलेला आहे याचा मला आनंद आहे. पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आणि मतदारांनी तुमच्या माझ्यावर दाखवलेला, महायुतीवर दाखवलेला विश्वास, राज्यातल्या समस्त माझ्या लाडक्या बहिणींनी दिलेलं प्रेम यांच्याच बळावर आपण हे आमदार 41 पर्यंत निवडून आणू शकतो. अजूनही संख्या वाढली असती, परंतु काही गोष्टी आम्हाला ठराविक लोकांना माहिती आहेत त्या बोलून मी आपला सगळ्यांचा जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. पण मला आनंद या गोष्टीचा अधिक आहे की विदर्भामध्ये आपण 7 जागा लढलो, त्याच्यामध्ये
मोर्शीवरूनची जागा आपण मैत्रीपूर्ण लढत केली. तिथे जर मैत्रीपूर्ण लढत नसती आणि ती जागा आपल्यालाच मिळाली असती आणि महायुती वर्सेस महाविकास आघाडी झाली असती तर तिथेही आपला देवेंद्र भुयार हा निवडून आला असता. म्हणजे साथीच्या साथी अशा प्रकारचा 100% स्ट्राईक रेट हा आपला विदर्भातला राहिला असता. आणि विदर्भातल्या कार्यकर्त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. विशेषतः आमच्या बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष काजी साहेबांचं ज्यावेळेस अचानक तिथले आमदार सगळी कामगिरी ज्याचा उल्लेख थोडासा ओझरता प्रफुल्लभाईंनी केला. बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत बाहेर काढण्याच्या करता या महायुतीच्या सरकारने 300 कोटी रुपयांची गॅरंटी दिली आणि तेवढे पैसे आम्ही एमएससी बँकेला द्यायला सांगितले. का तर आमच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची आर्थिक नाडी म्हणून माझ्या बुलढाणा जिल्हा बँकेला ओळखलं जातं. ती बँक पुन्हा सुरू व्हावी ही चांगली भावना एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी शेतकऱ्यांचं सरकार म्हणून आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होती. आपण ते केलं. परंतु नंतर मात्र तिथले व्यक्ती आपल्याला सोडून गेली. कुणाला द्यायचं काय द्यायचं अनेक उमेदवार होते. आम्ही काजी साहेबांना विचारायचो काजी साहेब काय केलं पाहिजे तुम्ही जिल्हा अनेक वर्ष सांभाळताय. काजी साहेबांनी मनोजचं नाव सांगितलं. तिथं तोताराम कायंदेंचे चिरंजीव ते देखील इच्छुक होते. खेडेकर साहेब ज्यांनी शिवसेनेकडनं उमेदवारी लढवली ते इच्छुक होते आपल्याकडे आलेले होते. अशा अनेकांनी मी आता सगळ्यांची नावं सांगत बसत नाही. परंतु त्या शिंदे साहेबांची पुतणी मला वाटतं गायत्री शिंदे त्या नंतर तिकडे तिकीट मिळत नाही म्हणून आपल्याकडे आलेल्या होत्या. पण काजी साहेब मला प्रफुल्लभाईंना सुनीलजींना सांगायचं कुणाचं ऐकू नका. तुम्ही फक्त मनोजला तिकीट द्या. निवडून नाही आलो तर तोड दाखवणार नाही. आता हे असं बोलून सांगायचे काही काही लावालाव्या करणारे तर असतातच. ते अहो काजी साहेब आणि शिंदे साहेबांची किती मैत्री माहिती ना तुम्हाला. ही सगळ्यात हलका सोपा मनोज कायंदे म्हणून ते नाव शिफारस करतात. का तर वन साइड शिंदे साहेब निवडून यावे असलं काही काही बरंच सांगितलं. परंतु शेवटी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षांच्यावर संघटनेच्या मान्यवरांच्यावर कार्यकर्त्यांच्यावर विश्वास ठेवायचा असतो आणि तो विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठेवला. काजीसाहेब प्रचंड राबले. भुजबळ साहेबांची उत्तम सभा झाली. अनेक जण तिथं त्या ठिकाणी गेले झटले. मनोज तसं बघितलं तर एक काँग्रेसचा हाडाचा कार्यकर्ता जिल्हा परिषदेचा तो सदस्य होता. मी बाकीचं पण त्यांचं बॅकग्राऊंड सगळं समजून घेतलं आणि खरोखरीच काही काही कार्यकर्त्यांच्यावर ज्या पक्षामध्ये काम करत असतात तिथं अन्याय होतो तशा प्रकारे मनोजच्या बाबतीमध्ये घडलं. आणि मनोजनी मनापासून तिथं स्वतःचं पाठीमागचं असणारी काम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकंदरीत आपण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून गेल्या अर्थसंकल्पाच्या नंतर केलेल्या योजना त्याही गोष्टीचा फायदा आपल्याला सगळ्यांना झाला. आता परवाच आम्ही सगळेजण काही जण 12 तारखेला आदरणीय पवार साहेबांना शुभेच्छा देण्याच्या करता मुंबईला गेलेलो होतो. त्याच्यानंतर आम्ही अमितभाई शहांना भेटलो 10-10:30. तिथून आम्ही उपराष्ट्रपती त्यांना भेटलो दुपारी आणि त्यानंतर रात्री मी पंतप्रधान साहेबांना भेटलो. आणि ते सगळे कुतूहलाने विचारत होते की बाबा लोकसभेला तुमचे 17 निवडून आले महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे 31 आले आणि 5 महिन्यांनी असा काय बदल झाला की एकदम 237 पर्यंत तुम्ही पोहोचला आणि विरोधी पक्षाचा नेता बनवण्याच्या करता 1.0 जागा लागतात म्हणजे 29. तेवढ्याही जागा तिथं समोर कोणाला मिळालं नाही. असा काय चमत्कार घडला आणि त्याच्यामध्ये अनेकांची वेगवेगळी मतं आहेत. परंतु त्याच्यामध्ये आपण खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं 4 पैकी 1च जागा जिंकलो होतो. स्ट्राईक रेट त्यामध्ये कसा बसा 25% राहिला. त्याच्यात प्रांताध्यक्ष ही जर सीट गेली असती तर शिरोचा भोपळाच होता आपला. आम्ही त्यांना म्हणायचो बाबा तुमची तरी सीट काढा. ते मला म्हणू शकत नव्हते बारामतीची काढा मग मी काढतो. मला कशी म्हणते मी म्हणायचं राजा तुमची काढा
त्यांची रायगडची सीट निघाली आणि म्हणून आपल्याला काही का होईना थोडं तरी एक चेहरा दाखवायला जागा शिल्लक राहिली. 25% आपल्या स्ट्राईक रेट राहिला. पण म्हणतात ना, अपयशाने खचून जायचं नसतं आणि जिंकल्यानंतर हुरळून जायचं नसतं. मेहनत करायची असते, काम करायचं असतं, कार्यकर्त्यांना मान सन्मान ठेवायचा असतो, युवा युवतींना बरोबर घ्यायचं असतं, चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बरोबर घ्यायचं असतं. त्या सगळ्या गोष्टी ठरवल्या आणि काही पूर्वीच्या स्वभावामध्ये पण काही बदल करण्याचा प्रयत्न केला. जरा हसायला सुरुवात केली, जरा मिसळायला सुरुवात केली. घरातनं बाहेर पडतानाच ठरवायचो आज कुणावर चिडायचं नाही आणि त्या पद्धतीनं कुठं सभा असतील तिथं जायचं. जेवढं काही, कारण ज्यावेळेस तुमच्यावर एखादी जबाबदारी येते त्यावेळेस जबाबदारीचं भार त्या व्यक्तीने ठेवायचं असतं, भले कुणी का व्यक्ती असेल, आणि तशा पद्धतीनं पुढे जायचं असतं. ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनो, नेत्यांनो, सहकार्यांनो, आपण कालही त्याच विचारधारेने पुढे चाललो होतो. आजही तीच विचारधारा घेऊन आपण पुढे चाललोय आणि उद्याही तीच विचारधारा ही आपल्याला नेहमीच पुढे देणार आहे. हा कुठेही मनातनं आपण ही शंका घेऊ नका. ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधाराच महाराष्ट्राला एकसंघ ठेवणारी आहे, जातीय सलोखा निर्माण करणारी आहे, समाजामध्ये एक आपलेपणा निर्माण करणारी आहे. अशा पद्धतीनं वसंतराव नाईक असतील, वसंतदादा पाटील असतील, अनेक दिग्गजांची, डॉक्टर पंजाबराव देशमुख असतील, बऱ्याच मान्यवरांची नावं घेता येतील. त्यांनी पण त्यांच्या कारकिर्दीमध्ये याच विचारधारेनं या विदर्भाला, या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलं. हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही, नाकारता येणार नाही. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी त्याच रस्त्याने पुढे जाईल ही खात्री आणि विश्वास मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं देतो. खरं तर आता अधिवेशन उद्यापासून आहे, 5 दिवसाचं अधिवेशन, प्रश्न उत्तर नाही. बिल आहे, ती बिल मंजूर करण्याचं काम आम्ही सगळेजण सभागृहामध्ये त्या ठिकाणी करू. अजून काही कार्यक्रम विदर्भातले थोडे बहुत होतील आणि साधारण पुन्हा एक कामकाज सल्लागार समितीची मीटिंग ह्याच आठवड्यामध्ये होईल आणि मग त्याच्यामध्ये ठरेल की अधिवेशनाचा थांबायचं कधी. कारण तो अधिकार कामकाज सल्लागार समितीचा आहे, तो अधिकार कॅबिनेटचा आहे. त्याच्यावर मी आज काही ती खात्री देऊ शकत नाही. एकंदरीतच सगळे काम करत असताना तिथं देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथराव शिंदे असतील, मी असेल, बाकीचे सगळे मंत्री आज होणारे असतील, त्या सगळ्यांचं एकच ध्येय आहे की महाराष्ट्राला पुढे न्यायचं. पंतप्रधानांनी पण काही गोष्टी परवा दिवशी सांगितल्या, त्याही राज्याच्या भल्याच्या करता देशाला पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातच सांगितलेल्या आणि यामध्ये कुठेही वाद विवाद न करता एक चांगल्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मगाशी प्रफुल्लभाईंनी सांगितलं का सुनीलजींनी सांगितलं तसंच केव्हाही सुप्रीम कोर्टातला निकाल लागेल. त्यामध्ये आमचाही प्रयत्न सरकारच्या वतीनं चांगल्यात चांगला वकील देऊ. आता बघा, उद्याच्या जानेवारीमध्ये 25 साल सुरू झालं तर मित्रांनो 3 वर्ष फेब्रुवारीमध्ये होतील. फेब्रुवारी 22 मध्ये आपला भंडारा, गोंदिया, वाशिम, अकोला आणि तिकडे धुळे, नंदुरबार हे 6 जिल्हे सोडा, पण बाकीच्या सगळ्या जिल्ह्यातल्या निवडणुका 22 मध्ये त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होत्या. 17 फेब्रुवारीला 2017 फेब्रुवारीला झाल्या त्या 2022 ला व्हायला पाहिजे होत्या. म्हणजे 3 वर्ष आपला कार्यकर्ता जिल्हा परिषदेचा सदस्य, तालुका पंचायतीचा सदस्य, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्याही होत आहे, त्याच्यापासून वंचित राहिला. सहकारातल्या निवडणुका काही हजार संस्थांच्या ह्या देखील पुढे ढकलल्या गेल्या, त्याही आपल्याला घ्यायच्या. आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचं स्थान आहे. सहकारात पण आहे, दूध व्यवसाय जिथं चालतो तिथं पण आहे, जिल्हा परिषद तालुका पंचायतीमध्ये पण आहे.
उद्याचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर मंत्रिमंडळ पूर्ण झाल्यावर सुनील तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे आणि जो प्रतिनिधी एकनाथराव शिंदे देतील तो हे आणि त्या मित्र पक्षांच्या लोकांशी चर्चा करतील. आठवले साहेब आहेत, बाकीच्या मान्यवर आहेत, आता सगळ्यांची नावं घेत नाही, यांच्याशी चर्चा करतील आणि साधारण जी महामंडळ आहे त्याचे अध्यक्ष, त्याचे पदाधिकारी ह्याच्याही नेमणुका त्यावेळेस आम्ही ठरवलेलं आहे की ह्या 3-1 महिन्यात 2-1 महिन्यातच संपायच्या. 5 वर्ष तुम्हाला ताटकळत ठेवायचं नाही. बाकीच्या बाबतीमध्ये देखील ज्या ज्या नेमणुका होतात, होतं काय, आम्ही लोक सरकारमध्ये जातो, आम्ही सोपस्करित्या बाकीच्यांना पण काम करायचं असतं आणि तिथं त्यांना संधी मिळत नाही, मग आमचा कार्यकर्ता देखील नावभेद होतो. ते होऊन चालणार नाही. परंतु त्याच्यामध्ये साधारण संख्येच्या प्रमाणामध्ये ते केलं जाईल आणि तशा पद्धतीनं मग त्याला अंतिम स्वरूप राज्याचे मुख्यमंत्री यांना त्यांनी देवेंद्रजी ठरवतील, सही करतील. परवाच मी सुनील तटकरे देवेंद्रजींना भेटलेलो होतो, त्यावेळेस त्यांनी पण सांगितलं तुम्ही लवकर त्या याद्या तयार करा आणि माझ्याकडे आणा, मी त्याच्यामध्ये ताबडतोब त्याला मान्यता देतो. या पद्धतीनं आपण काम करणार. मग अशी प्रफुल्लबाईंनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. आज आता मंत्रिमंडळामध्ये सगळ्यांनाच वाटतं मला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी. जागा मर्यादित असतात, सगळेच ताकदीचे असतात, सगळेच योग्यतेचे असतात. पण साधारण मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण सरकारमध्ये गेलो त्यावेळेस 1.5 वर्षाची कारकीर्द ही काहींना मिळाली. त्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये साधारण डोक्यामध्ये आम्ही लोकांनी असं ठरवलेलं आहे, काही 2.5 वर्षाकरता काहींना संधी द्यायची, म्हणजे अनेक मंत्री आणि राज्यमंत्री त्याच्यामध्ये सामावून घेतले जातील, अनेक जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळेल, अनेक भागाला त्याच्यातनं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळेल आणि साधारण त्याच्यामध्ये आमच्या तिघांच्या मध्ये देखील एकवाक्यता झालेली आहे. त्याची कृपया नोंद माझ्या सहकाऱ्यांनी घ्यावी. मगाशी प्रफुल्लबाईंनी सांगितले ती गोष्ट खरी आहे. पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 जून 1999 स्थापना झाली. मला वाटतं एकदाच राष्ट्रवादीच्या 14 जागा विदर्भात निवडून आल्या, 14 जागा लढवल्या. तुकाराम बिडकर पण त्यावेळेस आमदार झालेले होते, 11 निवडून आल्या. तेव्हा जास्तीत जास्त तेव्हा एकदा झालेलं होतं आणि सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आपल्याला सगळ्यात जास्त 71 जागा मिळालेल्या होत्या. तो 2004चा काळ होता. परंतु पहिल्यापासून मुंबईवर जेवढं लक्ष असायला पाहिजे तेवढं दुर्दैवाने आम्ही लोक जबाबदार आहोत असं मी कुणाला दोष देत नाही, कारण आम्ही पण पहिल्यापासून तिथं काम करतोय आणि विदर्भाचा पण उल्लेख इथं झालेला आहे. ही गोष्ट 100% खरी आहे की आता मंत्रिपदाची जबाबदारी ज्यांच्यावर जाईल त्याच्यामध्ये तटकरेजी आपण सगळ्यांनी मिळून बाबा या महिन्यामध्ये विदर्भातला वाशिम अकोला तसं बघितलं तर दोन्ही मिळून एक जिल्हा असल्यासारखं आहे. बाकीचे साधारण 9 जिल्हे, म्हणजे सगळ्यांनी दर महिन्याला एकेका जिल्ह्यामध्ये 1 दिवस जायचं ठरवलं. पण आता विमानाची सोय, रेल्वेची सोय, सगळ्यांची सोय, समृद्धी महामार्ग आहे, म्हणजे काही आता कुठली गैरसोय आहे असं म्हणायचं काही कारण नाही. आणि त्याच्यातून सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार 4 दिवस जरी मंत्रालयामध्ये काम झालं तर राहिलेल्या 3 दिवसामध्ये स्वतःच्या जिल्ह्याकरता एखादा दिवस आणि महिन्यातनं आपल्याला तो द्यायचा आहे. विदर्भाला तो दिवस दिला पाहिजे आणि संघटना आणि सरकारमधला प्रतिनिधी याच्यामध्ये एक कोऑर्डिनेशन तिथं झालं पाहिजे आणि तिथं दिवसभर बसून काही कामं, तिथला आढावा, तिथल्या कार्यकर्त्यांचे प्रश्न असे सोडून घेतल्यानंतर आपोआप संघटनेला महत्व त्या ठिकाणी यायला मदत होईल. आणि ज्यांना ज्यांना पक्षाच्या मुळे मंत्रिपद मिळतात त्यांनी देखील तिथे योगदान दिलं पाहिजे. मला आज वेळच नाही, मला अमुकच आहे, मला तमुकच आहे, त्या तक्रारी अजित पवार सहित कुणी सांगता कामा नये. नाहीतर मग सारख्या तक्रारी यायला लागल्या तर मग शेवटी जायला जास्त बाकीचा सगळा व्याप जास्त दिसतोय, त्यांना संघटनेला वेळ देता येत नाही असं मनामध्ये आणून वेगळा निर्णय झाला तर कृपया
त्यांनी गैरसमज मनामध्ये करून घेऊ नये हे माझ्यासहित मी सगळ्यांना सांगतोय. त्याच्यामुळं कुणाला बाबा एकाला डोळ्यासमोर ठेवून बोलतोय असा गैरसमज हा तिथं कुणी करून घेऊ नये. मी आताच प्रफुल्लबाई बोलत असताना सुनीलजींना सांगत होतो की 2 दिवसाचं शिबिर कुठं घ्यायचं काय घ्यायचं, परंतु साधारण जानेवारी महिन्यामध्ये 2 दिवसाचं शिबिर घेऊन व्यवस्थितपणे एक चर्चा करून चांगले त्याच्यामध्ये विषय घेऊन चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन. कारण अलीकडच्या काळामध्ये शिबिरं थोडीशी कमी झालेली आहे, ती गरज कार्यकर्त्यांची आहे. त्याच्यातूनच कार्यकर्ता तयार होतो, त्याच्यातूनच वक्ता तयार होतो, त्याच्यातूनच तो कसे विचार मांडतोय, कसं पटवून देतोय हे पण त्याच्यात आपल्याला समजून येतं. आणि या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. हे पुढे जात असताना सगळ्याच जबाबदार लोकांनी बोलत असताना आपल्याकडनं कुठं पक्षाला कमीपणा येईल, आपल्याकडनं महायुतीमध्ये समज गैरसमज होतील अशा प्रकारचं वक्तव्य हे होऊन देता कामा नये. महाराष्ट्राची एक संस्कृती, एक परंपरा ती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेली. त्या परंपरेला शोभेल अशा पद्धतीनं आपलं वागणं, बोलणं, चालणं आणि एकंदरीत समाजामध्ये वावरणं हे असलं पाहिजे. हे अतिशय स्पष्टपणे मी आपल्या सगळ्यांना सांगतो. आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये ज्यावेळेस जनसन्मान यात्रा सुरू केली, सुरुवातीला काही तर वाटलं की या यात्रेमध्ये काही दम आहे का नाही, काही तर ज्यावेळेस रिस्पॉन्स माझ्या लाडक्या बहिणींचा मिळायला लागला त्यावेळेस कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की नाही प्रतिसाद मिळतोय आणि मग तो टेम्पो चढत 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 गेला. लाडकी बहीण योजना जूनच्या अधिवेशनामध्ये आम्ही सादर केली आणि त्यावेळेस ठरवलेलं होतं की साधारण 15 ऑगस्टला आमच्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे गेले पाहिजे. महिला बाल विकासची जबाबदारी आपल्या आदितीवर होती. आदिती तटकरेंनी पण ती जबाबदारी समर्थपणे पेलली आणि त्याच्यातून आपण पैसे द्यायला सुरुवात केली आणि आजपर्यंत आपण देत आलेलो. आता डिसेंबरचा हप्ता हा आपल्या बहिणींना त्या बाबतीमध्ये जाणार आहे. प्रफुल्लबाईंनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. शेवटी कुठलीही संस्था तुम्ही तुमचा प्रपंच करत असताना पण महिन्याचं तुम्ही बजेट काढता किंवा हा महिन्यामध्ये आपल्याकडे येणारे पैसे इतके आहेत आणि आपला खर्च कसा कसा करायचा. काही खर्च हा आपल्याला करावाच लागतो, तो टाळता येत नाही. ते तर आपल्याला पहिल्यांदा प्राधान्य द्यावं लागतात आणि मग राहिलेल्यातनं कुठं आपल्याला लाभ देता येईल, किती लाभ देता येईल, कसा लाभ देता येईल. आता या सगळ्या गोष्टी होत असताना थोडा आढावा पण घेतले जाणार. त्या आढावा घेत असताना लोकांच्या मध्ये पॉप्युलर झाल्या म्हणजे लाडकी बहीण योजना आणि माझी शेतकऱ्यांची वीज माफी 3 हसपावर 5 हसपावर 7.5 हसपावर या योजना अतिशय व्यवस्थितपणे पुढे कशा कायम चालू राहतील अशा प्रकारे कटाक्षाने प्रयत्न हा आम्ही देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकारमधले सगळे प्रतिनिधी आम्ही त्या ठिकाणी करू. त्याहीबद्दल आपण काळजी करू नका. पण इथून पुढच्या काळामध्ये केंद्राच्या पंतप्रधान सांगत होते की खूप योजना आहे. त्यांनी यंदा 3 कोटी लोकांना घर देण्याची योजना आणली. त्याच्यातली जरी 10% 30-35 लाख घर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण आणू शकलो आणि त्याचा फायदा लोकांना देऊ शकलो तर 36 जिल्ह्यामध्ये ऍव्हरेज 1 लाख घर, आज 1 लाख घर. कदाचित माझा वाशिम, अकोला, भंडारा, गोंदिया तिथली लोकसंख्या कमी असल्यावर तिथं 75,000 70,000 असं होईल. काही जिल्हे मोठे, यवतमाळ सारखा जिल्हा किंवा पुण्यासारखा जिल्हा, नगर सारखा जिल्हा, नाशिक सारखा जिल्हा अशा जिल्ह्यामध्ये आपल्याला तिथं थोडीशी जास्त द्यावी लागेल. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. या गोष्टीचा पण आम्ही फार बारकाईने विचार करतोय. एक दिवस वाया घालून द्यायचा नाही. मी खोटं नाही सांगत. मगाशी तटकरे साहेब थोडं गमतीने आम्हाला सगळ्यांना बोलत होते. आज माझा पहिला कार्यक्रम पहाटे 5:30 ला झाला. 5:30 ला पहिला कार्यक्रम केला, दुसरा 8 ला केला
तिसरा 9 ला केला, चौथा 10 ला केला आणि नंतर 12च्या कार्यक्रमाला येण्याच्या करता 11ला विमानात बसलो, 12ला इथं उतरलो, 12:30ला तिथं गेलो. मला इथं नंतर सांगितलं की या कार्यक्रमाला 1:30ला यायचंय आणि म्हणे 2 घास आम्ही सगळ्यांनी खाल्ले आणि 2 घास म्हणजे भरपूर जेवलो आणि त्याच्यामध्ये या कार्यक्रमाला आलो. सांगायचं तात्पर्य सगळ्यांनी थोडी मेहनत घेण्याची गरज आहे. त्या मेहनतीचं चीज झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यात वरवर त्याच्यात हौसे गवसे नवसे हे बरेच लोक पाहायला मिळतात. इथला शब्द तर सतीश चतुर्वेदींनी आम्हाला शिकवलेला होता. दिलीप सोपल वगैरे त्याच्यावर खूप वात्रे टीका करायचे, फोकणार. त्याच्यामुळं मी तो बोलू इच्छित नाही, पण माझी विनंती आहे की ज्याला मनापासून काम करायचं. आता काही निवडणुकीच्या आधी आम्हाला भेटून सांगितलं की बाबा आम्हाला नाही जमत. काही आम्ही फॉर्म भरू नका म्हणून देखील उमेदवारी अर्ज भरले. डिपॉझिट जप्त झाले आणि आता हळूच फुल देत आहेत, बुके देत आहेत, हार देत आहेत. मी तर नेहमी म्हणत असतो प्रशांतराव या हारावरून जाऊ नका, पण जेव्हा आम्ही तिथं पाहुणे म्हणून जातो किंवा काही प्रमुख म्हणून जातो त्यावेळेस सगळ्यात मोठा हार किंवा मोठा बुके आला की समजायचं काहीतरी पाणी उडतंय. त्या हाराचा बोजा असा पडणार आहे की कुठंतरी मागे काहीतरी वंगाळ केलेले ते झाकण्याकरता हे सगळं चाललेलं आहे. ज्या स्मृतिचिन्ह भलं मोठं मिळतं त्याला नक्की ह्याच्या मागे काहीतरी ह्याचं मोठं काहीतरी गडबड केलेली आहे. त्याच्यावर पांघरून घालण्याकरता हे एवढं मोठं स्मृतिचिन्ह आम्हाला द्यायचं आहे. सगळे तसे करत नाही. आज मोठे हार घातले ते चांगलेपणाने घातलेले आहे. त्याच्यामध्ये सगळे कष्ट करणारे आहेत. नाहीतर त्याच्यातून बघा चौकट यायची उद्या मोठे हार घेतले त्यांचाच बिन पाण्याने अजित पवारांनी केली. तसं नाही. कृपया गैरसमज करू नका. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला फक्त बोलून चालणार नाही. आता ही कृती करावी लागेल आणि कृती करत असताना काही बाबतीमध्ये बदल देखील करावे लागतील. संघटनेमध्ये देखील जे काही सहकारी आहेत, सेलमध्ये काम करणारे मान्यवर आहेत, माझ्या संघटनेमध्ये जिल्हा पदावर काम करणारे असतील, तालुका पदावर काम करणारे असतील, इतर काही सहकारी असतील. आता काही जण अनेक कार्यकर्ते भेटतात की दादा आम्ही इतके वर्ष राबतोय. त्याच्यामध्ये काँग्रेसचे विचारांचे बरेचसे कार्यकर्ते की ते आता जरा हतबल झालेले. आता तिथं काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा पण ते किती मताने निवडून आले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पोस्टल बॅलेटमुळे निवडून आले. अजून थोडासा जोर प्रफुल्ल लावला असता तर ते बाबा पडलीच असते. नाना काय झालं असतं नानांचं तुम्ही बघताय. अर्थात निवडणुकीमध्ये यश अपयश असतं, परंतु आपल्याला जसं जे काही यश मिळाले ते कशामुळे मिळाले आणि काही ठिकाणी अपयश मिळाले त्याला कशामुळे मिळाले. आता इथं संजय खोडके, सुरुवातीची अमरावती शहरातलं जागा निवडून आणणं सोपी गोष्ट नव्हती. तिथं माहिती किती संख्येने आहे, तिथं बाकीचा घटक किती संख्येने आहे. काही लोकांनी तिथं बंडखोरी केलेली होती. ते उद्याच्याला तिथं कुठल्या घटकाची मतं करणार होते. पण प्रत्येक वेळेस तिथं मला यश असेल किंवा बाकीचे सगळे सहकारी असतील, नाही दादा आम्ही सीट काढणार आणि तशा पद्धतीनं त्या अमरावती शहरातल्या सगळ्या कार्यकर्ते झटले राबले आणि खरोखरी सुरुवातीला संजयनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी ती सीट खेचून आणली, काढली. हे देखील फार कौतुकास्पद आहे. जसं माझ्या सिंदखेड राजाची बुलढाण्याची सीट निघाली तीच गोष्ट आमच्या बाबा अत्रमांची. आम्ही तिथं गडचिरोलीला गेलो होतो. स्वतःच्या घरातलीच मुलगी समोर उभी करण्याचं काम झालं. असं बऱ्याचशा मतदारसंघामध्ये घडलं, परंतु शेवटी जनतेने कौल योग्य पद्धतीनं दिला आणि त्याच्यातून इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. परंतु इथपर्यंत थांबून आपल्याला चालणार नाही. आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये खूप चांगल्या प्रकारचं यश मिळवावं लागणार आहे आणि त्याच्याकरता मेहनत घ्यावी लागणार आहे. त्याच्यामध्ये दौरे काढावे लागतील, त्याच्याकरता त्या ठिकाणी आपल्याला शिबिरं घ्यावी लागतील, त्याच्याकरता वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यकर्त्यांचे मेळावे देखील आपल्याला घ्यावे लागतील.
त्या भागातले प्रश्न देखील आपल्याला समजून घ्यावे लागतील। आज पण सोयाबीन आणि कापूस याबद्दलचा प्रश्न त्या ठिकाणी आहे। ज्या पद्धतीनं भाव मिळाला पाहिजे त्या प्रकारे भाव मिळत नाही, अशा प्रकारची भावना ही ह्याही उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये आहे आणि माझ्या धानाच्या बद्दलच्या पण शेतकऱ्यांच्या बद्दल आहे। असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, परंतु आपण काळजी करू नका। आता हे सरकार स्थिर आहे, या सरकारला कुठल्याही प्रकारे काही भीती नाहीये। फक्त चांगलं काम करणं, लोकांना रिझल्ट देणं आणि लोकांनी जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला कदापि कुठल्याही पद्धतीनं त्याला जाऊन न देणं, अशा पद्धतीचं काम आपल्याला करावं लागणार आहे। इथं इंद्रनील नाईक पण सारखा जरा घाबरायचा, माझा भाऊ माझ्या विरुद्ध उभा राहील, दादा काय होईल, यायतीच ना, यायती उभा राहील। म्हणलं काही होत नाही, काळजी करू नको। आणि जे घाबरायचे ना तेच पाहून पाहून लाख मतांनी निवडून आले, तेच काही कळत नाही। ते आमचा सुनील शेळके तर रात्री 2:30 पर्यंत देवगिरीला प्रफुल्लबाईंना आणि सुनील तटकरेंना झोपून दिलं नाही। सुनील शेळकेने माझं असं झालंय, माझं तसं झालंय, पार ती तक्रार तर वरपर्यंत गेली। शेवटी आता म्हणलं माझं काही खरं नाही आणि 1 लाखाच्या वर निवडून आला। म्हणजे काही डोक्याच्या बाहेरच काम आहे सगळं। तशा पद्धतीनं इथं बाबा अत्राम असतील, आमच्या सुनबाताई असतील, इंद्रनील असेल किंवा राजू कारेमुळे मागच्या वेळेस तशा पद्धतीनं जरा कमी मतांनी निवडून आले, पण यावेळेस 65,000 मतांनी, मागच्या वेळेस 8,000 मतांनी। तिथं आम्ही जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने गेलो होतो, अशी जबरदस्त मेळावा झाला होता की आम्ही पण आश्चर्यचकित झालो। तीच गोष्ट राजकुमार बडोदेंच्या बाबतीत त्याचा तर प्रफुल्लबाईंनी शेवटी घेतलं आणि तेही चांगल्या मतांनी तिथं निवडून आले। आणि मनोज कायंदेंनी तर अक्षरशः काजी साहेबांच्या मदतीनं आणि सिंदखेड राजाच्या माझ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी खरोखरीच यश, लाट सणाला तिकीट मिळून देखील, मैत्रीपूर्ण लढत होऊन देखील कसं मिळू शकतं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमच्या मनोज कायंदे त्यांचं आपल्याला दाखवता येईल। एक तुम्हाला ह्याच्याकरता सांगतो की खचू नका, आतापासूनच आपण व्यवस्थितपणे कामाला जर लागलो तर नीटपणे जनता आपल्या पाठीशी उभी राहते आणि तेच चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचंय, आपल्या विदर्भाच्या भूमीमध्ये निर्माण करायचंय। विदर्भाच्या करता कुठेही अन्याय न होऊन देण्याचं काम हे आम्ही प्रत्येक निर्णयाच्या बाबतीमध्ये घेत राहू। याबद्दल पण आपण तीळमात्र शंका त्या ठिकाणी बाळगू नका, अशा प्रकारची विनंती मी आज आपल्याला सगळ्यांना करतो। आज विदर्भ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याने हा सत्कार होत असताना त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण त्यामध्ये काळजी करू नका। सगळे मिळून अतिशय चांगल्या प्रकारे संघटना आपल्याला मजबूत करायची। आपल्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता आपली मागे जी गेलेली आहे ती राष्ट्रीय पक्ष म्हणून पुन्हा मान्यता मिळवण्याच्या करता इतर राज्यांमध्ये देखील आपल्याला आपलं काम उभं करायचंय। इथेही राष्ट्रवादीचं ताकद वाढवण्याचं काम करायचंय। त्याकरता प्रफुल्लभाई आम्ही सगळेजण फार बारकाईनं लक्ष ठेवून आहोत, ही पण खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो। आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या या मेळाव्याच्या निमित्तानं मनापासून स्वागत करतो। जे आमदार निवडून आलेले त्या सगळ्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो, त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या करता त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देखील देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। धन्यवाद अजितदादा पवार साहेब। बाबा तुझ्यावर आभार प्रदर्शन केलं निशांत भाई।